श्री स्वामी समर्थ भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपली दुटी सकाळीच चालू झालेली. सकाळी 5:30 वाजताच मॅडम आमच्या उठल्या आणि नंतर समर्थराजाने स्वामीने दोघं पण लागले ते उठून खेळायला. काय करायचं आहे, समर्थ म्हटलं मला मांडवी घ्यायचा आणि स्वामीने उठले आणि ती रडायला लागली. आता या दोघांना घेऊन बसणं म्हणजे लई मुश्किलच आहे. समर्थ अजिबात खाली उतरत नाही मग त्यावेळेस. आणि स्वामीने म्हणजे स्वामीने आमची दोघांना पण पप्पाच लागतात. मग एक वेळ जर रडायला लागली म्हणजे ते काय गप बसत नाही. ते पण संडे स्पेशल आहे त्यामुळे काय गप बसायचं. आंघोळ वगैरे झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर राई दिदी आली आणि स्वामिनीला घेऊन ते दिवसभर आज सुट्टी असली लहान मुलांना की ती बऱ्यापैकी स्वामिनी सोबतच खेळण्यासाठी येत असते. ते तर याच गँगला एक कमी होती स्टार्टिंगला सकाळी, कारण कोण इकडे गेलेलं की फिरायला, मामासोबत गेलेलं, मामाकडे गेलेलं, इकडे गेलेलं, असं चाललेलं. राई घरात होती त्यामुळे राईला ही एकमेव अशी पोरगी आहे की तिला लहान मुलं लय आवडतात. आमच्या पूर्ण गल्लीमध्ये म्हटलं तर हिच्याकडे सगळी पोरं जातात म्हटलं तर चालेल. आणि ही एवढी क्युरियस असते की तिला ती पोरगं पाहिजे म्हणजे पाहिजेच. तिला काकत घ्यायचं, खेळवायचं, उचलू दे नाही उचलू दे, पण ती तिची सवयच आहे पहिल्यापासून. लहान मुलं जर दिलं तर तिच्याकडे ते खेळतच बसणार असं आहे गणित. त्यामुळं आणि आम्हाला पण ते घरातल्या गतच आहे. त्यामुळं दिवसभर आज ती तिच्या सोबतच होती. जेवायला दुपारी बसताना दीपाली जेवायला आमचं असं आहे, एकानं कोणी तर लवकर जेवायचं, नाहीतर कोणाचं लवकर होईल त्यानं मग बाळाला घ्यायचं. तोपर्यंत मांडीवर बसवून कोणाचं तर मग आपण जेवायचं. कोणीतरी एकानं अडकत जेवायला. स्वामीने त्यात खेळायला लागली. तिला पप्पा असलं म्हणजे मग काय खेळतच बसते नुसते. पण भूक लागली की मग मम्मी पाहिजे. ही सगळ्याच बाळांचं गणित असते. दिवस आमचा असाच चालू होते, कधी सपतोय ते पीक कळत नाही. सुट्टी म्हणजे सुट्टी नसतेच. फॅमिली टाईम आणि काम असते घरात तेवढंच. तोपर्यंत लॉर्ड अल्टोला जरासं खाणं पाणी बघायचं होतं. त्याचं ऑइल बदली केलं नव्हतं, लई दिवस झालं. गाडी वाळूच्या तिथं लावलेली त्यामुळे खराब पण झालेली. तरी पण नेली सगळी, तिचं चेकअप केलं. वॉशिंग करायचं काय झाले नाही, टाईमच जोडलं नाही. तोपर्यंत जरासं सळ्या आणायच्या होत्या. संडासची जी टाकी बांधलेली आहे आपण त्याच्यावर कॉन्क्रीट टाकायचं होतं, त्यासाठी सळ्या पावत्या. सुट्टी नसल्यामुळे ते 4 दिवस काम पुढं ढकललेलं. आज म्हटलं जाऊन यावरतो. पण हे कार्य करता बघा मारुती सुझुकी XL6 वाला, दिवस आहे बाबा, ओव्हरटेक करत नाही कोण. तुला लाईट मारायची काय करत आहे. सरकारनं पहिल्यांदा लाल बल्ब घालायला चालू केलं पाहिजे, पांढरा बल्ब पूर्ण बंद केलं पाहिजे. गरज नसताना उगाच शानपणा करते ती आणि लाईट मारत सुटते ती. काय गरज पडल्या भावानं, ते पुढचं डोळं सगळ्यांचं बंद पडायची काम आहे ते. तिथून घरात आलो तर राई दिदीची मोठी पण स्वरा दिदी आलेली. स्वरा दिदीने घेतलं होतं, हे लागली ती खेळायला. यांचं चाललं होतं निवांत आणि तिकडं पाठीमागा समर्थ खेळायला लागला. डेकोरेशन वगैरे करून दीपालीनं ठेवलं होतं सगळं. ते जावर होतं, ती समर्थ अजून आवरायचंच होता. ते पाठीमागं दुसरा समर्थ दोघं जण खेळायला चालू होते ते. आणि ह्या दोघी जण हे असणे खेळत होते आणि दीपाली तिचं आवरूनही करत होती. त्यानंतर आपण गेलो बाहेर, मोबाईल दिला घरात. शूटिंग करा म्हटलं, तुम्ही काय असेल ते तुमचं तुम्हीच फोटो काढा, कारण लेडीज आणि ते आलेले त्यामुळं आपण काय थांबलो नाही. बाकीची बरीच कामं बाहेरची होती. ते गवंडी वगैरे त्यांचं नियोजन लावायचं होतं, दूध आणायला जायचं होतं, दूध संपलं होतं. मग त्यांनीच मोबाईल घेतला, सगळं शूटिंग वगैरे केलं, सगळं एक नंबर मध्ये झालं. भावा ही बसायचं आहे ना, ते खरोखर लय चांगलं आहे. कोणाला पाहिजे असलं तर सिरियसली निवांतवाणी मागवा. आपलं बाळ त्यात एकदम सेफमध्ये राहते. हे आमच्या वेळेस तर असलं काय नव्हतं, हे आत्ता चालू झालेली पद्धत आहे. बोरणार मॅडमने आमच्या लय डोकं खाल्लं होतं, नाही मागवा, करायचंच आहे. एकदाचे करा म्हटलं काय असेल ते, पण पोरास ताप काय देऊ नका असं. जेवढं होईल तेवढं लवकर. त्यात लगेच आमचं छोटं सरकार लगेच मी पण बसणार. बसलो. तिथनं परत म्हटलं मग बाहेर जाऊन थांबलो होतो. तो परत मित्र म्हटला मला रोट्या आणायच्या त्या. मग रोट्या नाही गेलो तर काल फुल गर्दी. भावांनो, हॉटेल श्री साई तांदूळवाडीमध्ये आहे. प्युअर व्हेज हॉटेल आहे. खिशाला परवडणारा, चवीला बेहतरीन हॉटेल आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. आतला व्हिडिओ पण एक वेळ काढेनच मी तुमच्यासाठी. पण कधी पण आलात तर पुणे बेंगलोर हायवेला कोल्हापूरकडून
पुण्याला जाताना तांदवाडी क्रॉस केल्या हॉटेल आहे, आपल्या मित्राचंच आहे. ज्यावेळेस देवाला वगैरे असं काहीतरी असते त्यावेळेस प्युअर व्हेज असल्यामुळे एवढी गर्दी असते इथं की लिमिटच नाही. थांबायला जागा नसत्या, बसायला वेटिंगला थांबायला लागते, गाड्या लावायला जागा नसत्या बाहेर. आणि जेवणाची क्वालिटी म्हटलं तर एक नंबर आहे, प्युअर व्हेज आणि खिशाला परवडणार आहे भावांना सगळ्यांना. आणि चवीला पण एक नंबर असल्यामुळं गर्दी ठीक असते. या लवकर आणि अवश्य भेट द्या. आमचं जेवणाचं टायमिंग बघा कसं चाललंय. दीपाली जेवायला आल्या, हिला मांडीव घेऊन. आमचं रोजचं असं असते, एकतर मित्र घेतोय नाहीतर एकतर इत्र घेतोय, आणि नाहीतर मग ही बघा कसं हसतंय. याला फक्त हसायलाच पाहिजे, बघतंय नसतं हसतंय. माझी लक्ष्मी आहे. आज तिला 8वा महिना चालू झाला, 7 महिने कंप्लीट झालं माझ्या वॉरियर गर्लला. हे आमचं जेवण चालू होतं आणि हिला का पप्पांचं जेवण झाल्या पप्पा बसले तिथं जाऊन तर ती त्यातनं पण बघते. एक नंबर माझी बाळ ही वॉरियर आहे, वॉरियर. भावांनो, असंच प्रेम राहू द्या. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.